तर आज आपण चालू घडामोडीचा पार्ट 2 बघणार आहोत. ठीक आहे. तर प्रश्न पहिला आहे, SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राम मोहन राव. 2024चं करंटचा क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट बघूया. 2024चे पण विचारले जातात. भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कोणत्या शहरात आहे? तर मद्रास, चेन्नई या शहरात आहे. ठीक आहे. ICC महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक पटकवणारी नॅट सायबरब्रंड कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर इंग्लंड या देशाची ती खेळाडू आहे. ठीक आहे. इथे डिटेल्समध्ये दिलेले आहे, पण ते आपण डायरेक्ट ॲन्सर बघत आहोत मित्रांनो. आणि डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर PDF नंतर बोलूयाच आपण. ऑल सब्जेक्ट आहे, बोलूया नंतर त्याच्याबद्दल. ठीक आहे. बांगलादेशाच्या कोणत्या खेळाडूवर अलीकडेच गोलंदाजीची करण्यास बंदी घालण्यात आली आहे? तर बांगलादेशाच्या स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. शाकिब अल हसन. नेक्स्ट बघूया. INS निर्देशक कोणत्या उद्देशाने डिझाईन केले आहे? तर INS निर्देशक 18 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथील नौदल डॉकयार्ड येथील कार्यान्वित होईल. ठीक आहे. इथे कार्यान्वित होईल. INS निर्देशक हे भारतीय नौदलाचे सर्वेक्षण जहाज म्हणजे मोठ्या प्रकल्पांतर्गत दुसरे जहाज आहे आणि ते हायड्रोग्राफिक सर्वेक्षण, मदत, नेव्हिगेशन, सागरी ऑपरेशन करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ठीक आहे. सागरी ऑपरेशन, मदत, नेव्हिगेशन, ठीक आहे, याच्यासाठी डिझाईन केलेले आहे हायड्रोग्राफिक सर्वेक्षण. नेक्स्ट बघूया. NWR आधारित प्लेज फायनान्सिंग योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर लहान शेतकऱ्यांना कर्ज सुविधा प्रदान करणे हा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. भारतीय नौदलाने अलीकडेच लॉजिस्टिक्स शिक्षण संशोधन प्रशिक्षणासाठी कोणाशी हातमिळवणी केलेली आहे? गतिशक्ती विद्यापीठ GSP आणि भारतीय नौदलाने लॉजिस्टिक्स शिक्षण संशोधन प्रशिक्षण वाढविण्यासाठी एक सामायिक करार केलेला आहे. कोणाशी? गतिशक्ती विद्यापीठ. ओके. नेक्स्ट बघूया. प्रीती लोबाना यांची अलीकडेच कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रीती लोबाना यांची गुगल्स इंडियाच्या कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, इथे PDF बद्दल थोडं बोलून घेऊया. ठीक आहे. तर ऑल सब्जेक्टची PDF आहे मित्रांनो. ठीक आहे. ऑल सब्जेक्ट जेवढं पण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेला सिलेबस आहे, सिलेबसमध्ये जेवढे पण सब्जेक्ट आहेत तेवढे संपूर्ण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्लस IBPS एक्झाम घेणार आहे मित्रांनो. तर IBPSच्या पॅटर्ननुसार हे डिझाईन केलेलं आहे मित्रांनो. आणि प्लस याच्यामध्ये काय असणार, आणखी PYQ असणार. PYQ प्लस आणखी काय असणार याच्यामध्ये, इंटरव्ह्यू PDF म्हणजे तुमचं इंटरव्ह्यू PDF पण तुम्हाला मिळणार. ठीक आहे. आणि क्वेश्चन बँक पण मिळणार. ठीक आहे मित्रांनो. तर असे करून हे ऑल सब्जेक्ट्स, इंटरव्ह्यू, क्वेश्चन बँक हे याच्या अंतर्गत मिळणार आहे. 350 रुपये किंमत असेल मित्रांनो. ठीक आहे. 93 22 36 71 44 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. SDCC बँक PDF म्हणून तुम्हाला सगळे 5 मिनटात अवेलेबल होऊन जाईल. आणि हे PDF एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काढलेलं आहे, IBPS पॅटर्ननुसार काढलेलं आहे. गॅरंटी देतो मित्रांनो, 99% तुमचं रिझल्ट येण्याचे चान्सेस आहे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास कराल PDFचं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. मिखाईल कोवेलाश्विली यांच्या अलीकडेच कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे? तर यांची जॉर्जिया देशासाठी केलेली आहे. आंतरदेशीय जलमार्गाद्वारे
मालवाहतुकीला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर भारत सरकारने अंतर्देशीय जलमार्गाद्वारे मालवाहतुकीला चालना देण्यासाठी जलवाहक योजना सुरू केलेली आहे. जलवाहक, ठीक आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? एलन मस्क यांची संपत्ती आश्चर्यकारकपणे 439 अब्ज डॉलर्सवर पोहोचलेली आहे. ठीक आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 114 अब्ज बिलियन डॉलर्स आहे, जी एलोन मस्कच्या एकूण संपत्तीच्या अंदाजे 4 पट कमी आहे. म्हणजे सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती कोण आहे? एलोन मस्क. त्याची संपत्ती किती आहे? 439 अब्ज डॉलर्स. आणि भारतामधील सर्वात जास्त कोण आहे? अंबानी. त्यांची संपत्ती 114 अब्ज डॉलर्स. तर दिल्ली मुख्यमंत्री महिला सन्मान योजना काय आहे? तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना मंजुरी देण्यास घोषणा केली होती. ही योजना दिल्लीतील पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये आर्थिक मदत देते. ठीक आहे. मित्रांनो, असं रँडमली प्रश्न येतात बरं का या योजनेवरती, तर हे थोडं लक्षात ठेवायचं की योजना कोणी सुरू केली, कोणत्या राज्याने सुरू केली, केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली, उद्दिष्ट काय आहे. जसे की समजा आता दिल्ली मुख्यमंत्री महिला योजना, याचं उद्दिष्ट काय आहे की पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये देते. जसे की महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे तसं. ठीक आहे. तर लाडकी बहीणबद्दल पण 4-5 पॉईंट म्हणजे लक्षात ठेवा. एक राष्ट्र एक निवडणूक प्रणाली म्हणजे काय? आता मित्रांनो, हे खूप चर्चेत आहे, प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. 2-3 वर्षापासून चर्चेत आहे हा मुद्दा. मोदी सरकारने अखेरीस बहुप्रतीक्षित एक राष्ट्र एक निवडणूकचा मार्ग मोकळा केला आहे. विविध माध्यमांच्या सूत्रानुसार एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक पुढील आठवड्यात म्हणजे त्यावेळेस संसदेत सादर केले जाण्याची अपेक्षा आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रसंगी पत्रकार परिषदेत घोषणा केली की एक राष्ट्र एक निवडणूक पुढील 5 वर्षात किंवा चालू कार्यकाळ संपण्यापूर्वी लागू केले जाईल. ठीक आहे. तर भारताचे नवीन RBI गव्हर्नर कोण आहेत? 1980च्या बॅचचे IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या RBIचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर हे व्हेरी IMP आहे. तुम्हाला बँकिंगमध्ये पण येईल हा प्रश्न आणि करंट अफेअरमध्ये पण. RBI बँकिंगमध्ये येते मित्रांनो. ठीक आहे. 1980चे IAS बॅचचे अधिकारी आहेत ते संजय मल्होत्रा म्हणून. ठीक आहे. त्यांची पुढील 3 वर्षाच्या कालावधीसाठी RBIचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. सध्या अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून काम करणारे मल्होत्रा विविध प्रमुख भूमिकांमध्ये 33 वर्षांहून अधिक अनुभव आहे त्यांना समजा. ठीक आहे. विमा सखी योजना म्हणजे काय? आता ही पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तेच आपण इथे घेतलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला प्रश्नावरून समजत असेल की PDF कशी असेल मित्रांनो. ठीक आहे. जर खरंच तुमचा रिझल्ट आणायचा असेल तर PDF घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. विमा सखी योजना म्हणजे काय? पंतप्रधान मोदींनी हरियाणातील पानिपत, ठीक आहे, हरियाणातील पानिपत येथे विमा सखी योजनेची सुरुवात केली. ग्रामीण भागात विमा जागरूकता वाढविणे, हे लक्षात ठेवा. ग्रामीण भागात विमा जागरूकता वाढवणे, ग्रामीण महिलांना विमा सखी बनविण्यासाठी उपजीविका मिळविण्याची संधी प्रदान करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तर एकतर शर्ट लक्षात ठेवा. विमा सखी योजना कोणत्या राज्याची आहे? हरियाणा, पानिपत. उद्देश काय आहे? ग्रामीण भागात विमा जागरूकता वाढविणे आणि संधी प्रदान करणे. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघूया. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर मित्रांनो रिस्पॉन्स द्या, विचारा मला कमेंटमध्ये की सर म्हणजे काय आणायचे, कशाबद्दल लेक्चर आणायचे आणखी. ठीक आहे. तुमचे काही प्रश्न आहेत ते मांडा. भारतातील अब्ज देशांची संख्या किती आहे? भारतातील
यांची संख्या म्हणजे अब्जा देशांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. 2023मध्ये 153 वरून 2024मध्ये 185 पर्यंत वाढलेली आहे, म्हणजेच 19% वाढली आहे. फॅक्च्युअल डाटा आहे, विचारू शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवला आहे? तर भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार आहे. भारतातील पहिला 410 मीटर हायपरलूप चाचणी ट्रॅक बांधून भारतीय रेल्वे आणि IIT मद्रास यांनी वाहतूक तंत्रज्ञानात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. भारतीय रेल्वे आणि IIT मद्रास हे आन्सर असेल. तर दिल्ली GRAPIV निर्बंध काय आहे? राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारली आहे, ज्यामुळे दिल्ली आणि जवळच्या भागात प्रदूषण निर्बंध शिथिल झाले आहे. ठीक आहे. आणि दिल्ली तर कॅन्डिडेटचं फोन आलेलं होतं, HDFC बँकेचंच होते ते. ठीक आहे. भारताच्या पहिल्या अंतराळ स्थानकावर किती अंतराळवीर राहू शकतात? ठीक आहे. तर हा पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. इस्रोने भारतातील पहिले अंतराळ स्थानक ठीक आहे असलेल्या भारतीय अंतरिक्ष स्थानकाची म्हणजे BAS योजना जाहीर केली आहे. ठीक आहे. पहिले मॉड्यूल 2028 पर्यंत लॉन्च होईल. ठीक आहे. तर हे इयर लक्षात ठेवा, विचारू शकतात. आणि संपूर्ण स्थानक 2035 पर्यंत पूर्णपणे कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. BAS चे वजन 52 टन असेल आणि सुरुवातीला त्यात 3 अंतराळवीर सामावू शकतात. किती? 3 आणि 52 टन असेल. ठीक आहे. आणि भविष्यात त्याची क्षमता 6 पर्यंत वाढण्याची भविष्यात योजना आहे. नेक्स्ट बघूया. फ्रान्स सरकार कसे कोसळले? म्हणजे त्यावेळेसचा प्रश्न आहे तो. ठीक आहे. चालू घडामोडीचं. सत्तेत अवघ्या 3 महिन्यानंतर फ्रेंच कायद्याकर्त्यांनी 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान मिशेल बोर्नियर यांच्या मंत्रिमंडळाला हटवण्यासाठी मतदान केले. 60 वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय असेंब्लीच्या कनिष्ठ सभागृहाने सरकार उलथवून टाकले आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? ठीक आहे. देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या विधिमंडळ म्हणजे त्यावेळेसचं क्वेश्चन आलेलं आहे मित्रांनो बाय मिस्टेकली. ठीक आहे. याला स्किप करूया आपण. प्रोबा 3 मोहीम म्हणजे काय? हा इम्पॉर्टंट आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे विश्वसनीय ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV बुधवारी म्हणजे 4 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून ESAच्या प्रोबा मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन अंतराळ संस्था ESAचे प्रोबा म्हणजे युरोपियन युनियनचे अंतराळ संस्थेचे हे प्रोबा मोहिमेचे प्रक्षेपण इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या भागीदारीने केली जात आहे. ठीक आहे. सिगारेट, तंबाखू आणि शीतपेयासाठी नवीन GST दर काय आहेत ते त्यावेळेसचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आता सध्याला GST मध्ये बदल झालेला आहे. ठीक आहे. तर आता रिसेंटली म्हणजे किती 3-4 दिवस झाले, तर आता हा क्वेश्चन अपडेट करावा लागेल मित्रांनो. ठीक आहे. 2000 रुपयाच्या नोटा म्हणजे काय मित्रांनो? यावेळेस 3 क्वेश्चन आलेले होते PDCCला या याच्यावरती 2000 रुपयाच्या नोटावरती. ठीक आहे. PDCCला 3 प्रश्न आलेले होते एका शिफ्टला फक्त. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी जाहीर केले की 2000 रुपयाच्या 98% नोटा बँकेमध्ये परत आल्या आहेत आणि 19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घोषणेनुसार 2000 रुपयाच्या नोटा यापुढे भारतीय बाजारात चलनात राहणार नाहीत. ठीक आहे. 2024 सालचा ऑक्सफर्ड शब्द कोणता आहे? तर ब्रेन रॉट हा शब्द आहे, इथे दिलेले आहे. नोव्हेंबरचं बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोणत्या देशाने 16 वर्षाखालील अल्पवयीन मुलांसाठी
सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे, तर ऑस्ट्रेलिया या देशाने घातलेली आहे. गुगल अँटी ट्रस्ट केस म्हणजे काय, तर हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. याचं पार्ट 3 पण येईल मित्रांनो. ठीक आहे. तर असं सिरीजमध्ये आपण थोडं म्हणजे तुम्ही आता मोठे लेक्चर बघत नाही आहे. ठीक आहे. 1 तासाचं अर्ध्या तासाचं जर टाकलं असतं, पण ते तुम्ही बघत नाही, त्याच्यामुळे असं थोडं आपण बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि DCC बँकची प्लेलिस्ट आहे मित्रांनो. खूप सारे लेक्चर तिथे सब्जेक्ट वाईज आपण अपलोड केलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.